every night are we paradise seems so far away. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा आणि वेलकम बॅक टू डे ना डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी उठली आहे, आज सोमवार आहे, माझा उपवास आहे आणि देवपूजा झाली आहे. आता मला साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत. मी खिचडी बनवणार असती, पण माझ्या मिस्टरांना साबुदाण्याचे वडे जास्त आवडतात. आता मी ते बनवते. लाईट नाही, सकाळपासून वेट करतोय. बघूया, थोडा वेळ अजून वेट करते. दगडाचा खलबत्ता आहे, दुर्वाला पण पाहिजे. लाईट गेली आहे. असं काही असलं आपल्या घरात तर कधी पण होतं एवढं. खाली बघ ना, कुठे आपटते, खाऊन बघ. असं खायचं कुठला कुठला खाते. ठीक आहे बाय, बस झालं. आता मी साबुदाण्याचे वडे बनवते. आज तिसरा दिवस आहे माझा उपवास आहे. काय झालं तुझं? तोंड आपटलंय माहिती आहे ना. परत नाटक नाही करायचं, ओके? काय काय चाललंय? साबुदाण्याचे वडे. खिचडी बनवायची होती, पण आज माझे मिस्टर घरीच आणि त्यांना वडे आवडतात खूप. ते पण खातील. गरम गरम असते, जरा बरे असतात साबुदाण्याचे असल्यामुळे. नंतर ते शिरभरासारखे वाटतात. मी याच्यात कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून, उकडलेले बटाटे सालं काढून स्मॅश करायची. ती थोडी गरम आहेत. आता त्याच्यात थोडंसं जिरं, हे पण टाकलं काहीतरी, रताळा होते एक एक्स्ट्रा, थोडं टाकून दिलं. असं खाल्लं जात नाही, तर असं याच्यात जिरं घालते. अजवाईन पण टाक. नाही, अरे हो, टाकायचं. साबुदाण्याचे वडे उपवासाचे. ते जा घे जा. स्वादानुसार नमक. हे मी रात्रभर भिजत ठेवले होते. पाणी वगैरे लावलं आणि शेप दिला तर शेप तर छान दिसेल, पण तेलात टाकलं की ते आवाज येतो तडतड. बिना पाणी लावायचं. आणि दही पाहिजे ना. थोडंसं साखर टाकून गाळणीने गाळून घेतलं. चहा गाळायच्या गाळणीने. ओ माय गॉड. आणि हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि नमक घालून ठेवलंय, पण लाईटच नाही. वेट करते लाईटचा. हरे कृष्ण 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 बोल, हरे राम. जोरात बोल. ती घंटी घे ना. हे बरोबर आहे का बघा.
एक्झाम जवळ येत आहेत ना, म्हणून जरा जास्त पूजा चालू आहे तिथे. हो ना. हो ब्राऊन झालेली आहे. वडे झालेले आहेत रेडी. खाऊन बघाव कसे. आणि हे बघा माझे साबुदाण्याचे वडे रेडी आहेत. आता मी फराळ करून घेते. तुम्ही सुद्धा या फराळाला. मी साबुदाण्याचे वडे खाते. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आणि त्यांनी काहीतरी सरप्राईज मागवलेलं वाटतं. पार्सल ते झोपले. त्यांनी आला मी ते घेतलं. प्रीपेड होतं म्हणून फक्त घ्यायचं होतं. तर मी ते घेतलं. ते झोपले. अनबॉक्स करते आणि गपचूप लपवून ठेवणार. ते उठल्यावर ते मला विचारतील. मी सांगणार मला काही माहीतच नाही, कारण मला न विचारता मागवले आणि ते मला सरप्राईज करणार असते. आता मी त्यांना सरप्राईज करते. बघा आता बघूया काय. ड्रेस व्हाईट कलरचा छान ड्रेस आहे. माझ्याकडे व्हाईट कलरचे ड्रेस जास्त नव्हते. कालच मी घातलेला शिवरात्रीला व्हाईट कलरचा, तर तो छान दिसत होता. मी बोलली मी व्हाईट कलरचे ड्रेस घेत नाही जास्त. मी फर्स्ट टाईम घेतला शिवरात्रीसाठी आणि तो मला छान वाटतं. तेच ऐकून व्हाईट कलरचा परत मागवलं ते मी. मी उद्या मंदिरात जाईल तेव्हा घालेल. दुपारी सगळं आवरून आम्ही छान झोपलेलो होते. आता उठलोय. दुर्वा पण उठली आहे. दुर्वाला खिचडी बनवते. तोपर्यंत चहा पाणी नाश्ता करून घेतो आणि मी पण आता फ्रेश होते आणि नंतर रात्रीच्या जेवणात काय बनवायचं ते विचारते. आणि आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये वॉर्डरॉब बघायला किंवा विचारायला की मापाने तुम्ही बनवून देणार का. आता मी फ्रेश होते, चहा पाणी घेते, मग आम्ही निघणार. नेत्रा आता गाडी चालवायला शिकायला आली. स्टार्ट कर. ब्रेक दाबून. काम हमीवाला येतो. तर मग गाडी चालव. स्टार्ट कर. दाबून धर ना बटन. हां हळू. हां आता ब्रेक सोड. ब्रेक सोड. संतोष हॉटेल. तर इकडे सगळ्यात स्वस्त आणि मस्त जेवण भेटतं ना. थाळी भेटते ना. आणि खूप वर्षापासून यांचं हॉटेल आहे इथे. काय काय भाजी कोणती. सोयाबीन आहे. ओके. पनीर. ओके. वांगा मसाला. ओके. ही मटकी. ओके. आणि इथे सोयाबीन द्या ना. आणि रेट काय आहेत. 50 रुपये हाफ. ओके. ते सोयाबीनचे द्या ना. आता हाफमध्ये क्वांटिटी बघू शकता. म्हणजे याच्यामध्ये किती माणसं जेवू शकतात. हाफमध्ये 2 ते 3 माणसं जेवू शकतात. जरा मित्राची तब्येत डाऊन वाटते म्हणून मग बाहेरूनच चपात्या बनवायच्या. तर काय करतोय.
हॉटेल डायनिंग. तर मी आता आलो आहे माझ्या फ्रेंडच्या शॉपमध्ये, मोबाईल रिपेअरिंग सेंटर. रिजनेबल रेटमध्ये सगळे. आवाज कमी. How long can you hold until your breath falls? It's been too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. ओके. सेकंड हँड मोबाईल्स आणि रिजनेबल रेटमध्ये ते मोबाईल रिपेअरिंग पण करून देतात. आणि एका दिवसात रिपेअर तुमचा मोबाईलचा काही प्रॉब्लेम असेल तर एका दिवसात सॉल्व्ह होणार. मोबाईलचा डिस्प्ले फक्त 30 मिनिटात लगेच बसून मिळेल तुम्हाला. आणि यांचं आशिष ट्रान्सपोर्ट पण आहे, गाडी भाड्याने भेटते. पिकअप आणि ओरा ना. आणि मोबाईलच्या सगळ्या टाईपच्या ॲसेसरीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. सेकंड हँड मोबाईल ऑल मोबाईलसाठी चार्जर्स अवेलेबल आहेत. ऑल इन वन चार्जर सुद्धा त्यांच्याकडे. हे नवीन आलेले ग्लास सुपर एक्स. हे बघा किती छान ग्लास आहे. डीप कर्व ग्लास. सगळ्या टाईपच्या मोबाईल किती तर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर हे तुमचेच आहेत ना दोन्ही, तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि हे नवीन निघालेले साऊंड आहेत, मला एवढे आवडले. मी पण एक घेणार आहे. आम्ही पण घेणार आहे आता नवीन घरात ठेवायला. खूप छान आहे साऊंड. एवढा सॉफ्ट आणि म्हणजे पाहिजे तेवढं लाऊड होतो, कमी होतो. खूप छान आहे साऊंड त्याचे. आणि म्हणजे असं शोपीस सारखं पण वाटतं ठेवायला. म्हणजे असं काही TV awkward मध्ये वाटत वगैरे नाही. हो छान म्हणजे दिसतं. काहीतरी शोपीस ठेवलंय, कळणार सुद्धा नाही कोणाला की यांनी साऊंड ठेवलंय तसं. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे. कलर ऑप्शन पण ठीक आहे. आणि याची आणि प्राइस काय आहे? 1000 मध्ये. एवढ्या कमी रेटमध्ये. 1000 मध्ये. आणि हेवी ते उचलायला खूप हेवी आहेत. म्हणजे छान मटेरियल आहे. असं पडलं काय झालं तरी किंवा लहान पोरांनी हँडल केलं तरी त्याला काय होणार नाही. असं एकदम हेवी मटेरियल आहे. हे बघा, हे सेकंड हँड मोबाईल आहे. हे बघा, यांची काय किती प्राइस आहे? चांगल्या कंडिशन मध्ये सेकंड हँड यांची मोबाईल. काय प्राइस आहे? 2000, स्टार्टिंग प्राइस 3000, 1000-2000 पासून आहे. जसं हां. त्याची कंडिशन असेल मोबाईलची त्यानुसार त्यांची प्राइस आहे. आणि सगळ्यांची बिलं वगैरे भेटते. हो. असं नाही की- Sound बघा. हे बघू शकता. कोणाला परमिशन नाही पण माझा फ्रेंडच आहे म्हणून दाखवत आहे. हे बघा सगळं इथे रिपेअरिंग होतं. Balancing your eyes now. नाही, म्हणजे ते बोलले ते आपण अच्छा. गव्हाला फिश आवडले. माझा उपवास होता म्हणून आम्ही लवकरच जेवलो, आवरलं वगैरे. आता दुर्वाला झोपवते. दुर्वाने पण खिचडी खाल्ली. आता दुर्वाला झोपवते. सगळं आवरलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.